नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? आशा करते की सगळे स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. दिवाळी सगळ्यांची सुखरूप गेली असेल आणि आनंदी गेली असेल. सगळेच जण आपापल्या नातेवाईकांना भेटले असतील. तर आता बघा, आजची सकाळ माझी अशी सुरू झालेली आहे की इथे मी सकाळची बरीचशी कामं उरकून घेतलेली आहेत, जसं की झाड, लोट, लादी वगैरे पुसून घेतलेलं आहे आणि सुट्ट्या आहेत आता. तरी देखील आजचा स्वयंपाक साधाच आहे. सुट्ट्या जरी असल्या तरी गृहिणीला काही सुट्ट्या नसतात. तर इथे ना मी माझी सकाळची कामं उरकून झाल्यानंतर स्वयंपाक बाकी होता, तर मग तो आता करण्यासाठी मी किचनमध्ये आलेली आहे. तर आजचा साधा सोप्पा मेनू आहे आणि नवशिके जर असाल ना, तर त्यांनी काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या पाहिजेत. तर आजच्या मेनूमध्ये ना वरण भात असणार आहे, अळूवडी असणार आहे. काल माझ्या मिस्टरांनी अळूची पानं आणली होती आणि म्हणून मग त्या अळूच्या पानांसाठी इथे मी पीठ तयार करून घेते. तर एका बाउलमध्ये ना मी 2 ते 2.5 मोठे चमचे डाळीचे पीठ घेतलेलं आहे. या पिठामध्ये मी थोडीशी हळद, घरगुती तिखट, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा घालणार आहे. ओवा अशा पद्धतीने थोडासा हातावरती रगडायचा आणि घालायचा. तुमच्याकडे जर तीळ असतील ना, तर ते देखील आपण यामध्ये घालू शकतो. खूप छान असं लागतं, चवीला तीळ लागतात. थोडंसं मीठ घालून घेते चवीनुसार आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. तर माझी आई ना अळूवड्या करत असताना हिरव्या मिरचीमध्ये करते. म्हणजे जसं की हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घातलेली असते यामध्ये. आता या पेस्टमध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर ही पेस्ट घातलेली आहे. आता थोडंसं पाणी आपल्याला घालायचं यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचंय. तर आता आपल्याला अळूच्या पानांना हे पीठ लावायचंय, त्यामुळे हे पीठ ना जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. तर साधारणपणे सैलसर अशी या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि अळूची जी पानं आहेत ना, तर एकाच साईजची नाही आहेत, म्हणजे लहान मोठी अशी मिक्स पानं दिलेली आहेत, मध्यम आकाराची वगैरे. तर आता ही पानं मी काढून घेते आणि स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घ्यायची आहेत, आतून बाहेरून ही पानं. आणि मोठी जर पानं असतील ना, तर या पानांच्या शिरा असतात, तर त्या शिरा आपल्याला साधारणपणे सुरीने कट करून घ्यायच्या आहेत. आता मी याच्या शिरा कट करते आणि जास्तच जर कडक शिरा असतील ना, तर पुन्हा याला आपण लाटण्याने थोड्याशा रगडून घेऊ शकतो. आता ही जी पानं आहेत ना, तर लहानच आहेत आणि इतक्या काही त्याच्या कडक शिरा नाही. त्यामुळे मी काय करते, फक्त देठ अशा पद्धतीने काढून घेते. नवशिक्यांनी लक्षात ठेवायचं, की अळूची पानं ज्यावेळेस आपण अळूवड्या बनवत असतो ना, तर त्याच्या ह्या शिरा देठ काढून घ्यायची आणि त्याच्या शिरा आपल्याला जितका काढता येतील ना सुरीच्या सहाय्याने तितक्या काढायच्या. आणि जर सुरीच्या सहाय्याने नाही जमलं ना काढायला, तर लाटणं त्यावरती फिरवायचं, म्हणजे या ज्या शिरा आहेत त्या नरम पडतात. आता ही सगळी देठं काढून घेतलेली आहेत मी. आता याला धुवून घेणार आहे आणि मग हे पीठ आपल्याला यावरती लावून घ्यायचंय. धुवून घेते ही सगळी पानं आणि धुवून घेतल्यानंतर या पानांना ना आपल्याला एका परातीमध्ये ठेवून घ्यायचंय. म्हणजे पीठ लावण्यासाठी आपण डायरेक्ट किचनच्या ओट्यावरती न ठेवता अशा पद्धतीने मी परात घेतलेली आहे आणि त्यावरती हे पान उलटं ठेवायचं आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचंय. किचनच्या ओट्यावरती ठेवलं ना, तर किचनच्या ओट्यावरचा जो काही म्हणजे हे पीठ वगैरे लागू शकतं. किचनचा ओटा आधीच स्वच्छ केलेला आहे, तो आणखीन खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मग मी काय केलं, परातीमध्ये आता ह्या पानांना पीठ लावून घेते. तर दाटसर असंच हे पीठ ठेवलेलं आहे मी. जास्त पातळ पण केलेलं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवले नाही. पीठ व्यवस्थित चारही बाजूला या पानांना लावून घ्यायचं आणि जी लहान लहान पानं असतात ना, तर ती याच्या आतमध्ये ठेवायची. मग व्यवस्थित आपल्याला रोल करतात. आता ही पानं बघा किती लहान आहे हे पान. तर याला देखील आता मी व्यवस्थित पीठ लावून घेते आणि एक ह्या जी अळूच्या पानांची जी जुडी आणलेली ना, त्याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 पानं होती आणि त्यामध्ये पण एक पान पिवळं निघालं, त्यामुळे मी ते टाकून दिलं. तर ह्या अळूच्या पानांच्या ना 3-3 पानं अशी लावून मी त्याचे रोल बनवून घेणार आहे. आता बघा इथे मी छान असं पीठ लावून घेते आणि ह्याच्या त्या जे कोपरे आहेत ते असे फोल्ड करून घ्यायचे आणि पुन्हा याच्या किनारीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि छान असा गोलाकार रोल करून घ्यायचा. जर तुमच्याकडे इतका जर वेळ नसेल ना, तर एकाच वेळी तुम्ही 7 ते 8 किंवा 10 ते 12 पानांचा रोल देखील करू शकता. तर आता हे पीठ मी लावून घेते व्यवस्थित आणि आता ह्याचा रोल पटकन करून घेते.
आता या पानांना ना वेगळं असं मी वाफवून घेणार नाहीये, कारण की कुकर मी लावणारच आहे वरण भाताचा. तर त्यावरच झाकण ठेवून हे रोल मी त्यावरती ठेवून देणार आहे. मस्त वरण भात देखील शिजेल आणि यामध्ये ही जी अळूच्या पानाचे जे रोल आहेत ते देखील शिजून तयार होतील. आज माझ्याकडे ना थोडंसं दूध पण जास्त होतं आणि मग मी विचार केला की त्या दुधाचं पनीर तयार करावं. तर आता हे दूध छान उकळवून घेतलेलं आहे. गॅस इथे मी स्लो करून घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये ना एका लिंबाचा रस आणि त्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलेलं आहे. लिंबाच्या ऐवजी व्हिनेगरचा वापर देखील करू शकता. आता थोडं-थोडं 2-2 चमचे हे लिंबाचा रस घालून यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता ज्यावेळेस आपण घरी पनीर तयार करतो ना, तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची. एकत्रच सगळं लिंबाचा रस किंवा एकत्रच व्हिनेगर न घालता 2-2 चमचे थोडं-थोडं करून यामध्ये दुधामध्ये ते घालायचं आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि जोपर्यंत दूध पूर्णपणे फाटत नाही, त्याचं पूर्णपणे पनीर सेपरेट होत नाही, दूध आणि म्हणजे पनीर आणि दुधाचं पाणी हे सेपरेट होताना जोपर्यंत आपल्याला दिसत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे गॅसवर चालू ठेवून अशा प्रकारे ढवळत राहायचंय. तर खूप छान असं पनीर निघतं आणि घरचं जर पनीर म्हणाल ना, त्याचं टेक्स्चर आणि प्युअर पनीर आपल्याला घरच्या घरी मिळतं. हल्ली मार्केटमध्ये आपण ऐकतो की खूप सारी भेसळ वगैरे येतीये. तर 1.5 लिटर दुधापासून देखील भरपूर असं पनीर निघतं. तर आता हे 1.5 लिटर दूध आहे आणि त्याचं पनीर बघा आता तयार होत चाललेलं आहे. जर तुम्हाला यामध्ये जर मसाला पनीर बनवून घ्यायचं असेल ना, तर या स्टेजला तुम्ही थोडंसं चिली फ्लेक्स घालू शकता किंवा मग ते चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर पूर्ण पनीर काढल्यानंतर थोडीशी कोथिंबीर वगैरे देखील घालू शकता किंवा मग हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे देखील घालू शकता. मसाला पनीर खूप छान असं बनून तयार होतं. हर्ब्स घालू शकता. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचं पनीर आपण बनवू शकतो. तर आज मी इथे फक्त प्लेन पनीर बनवून घेतेय. तर कॉटनचा रुमाल चाळणीवर ठेवलाय आणि यामध्ये आता हे सगळं पनीर घालून घेते. तर भरपूर असं 1.5 लिटर दुधापासून पनीर निघालेलं आहे आणि या पनीरचं जे पाणी आहे ना ते देखील भरपूर निघालंय. तर ते पाणी देखील आपल्याला फेकायचं नाही. त्या पाण्याचा वापर ना आपण स्वयंपाकामध्ये करू शकतो. जसं की भाज्या झाल्या किंवा मग आमट्या झाल्या किंवा मग तुम्हाला जर गव्हाचं पीठ वगैरे मळायचं असेल, तर या पाण्यामध्ये तुम्ही मळू शकता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन या पनीरच्या पाण्यामध्ये असतं आणि ते असंच वेस्ट घालवायचं नाही. मी एकदा या पनीरच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ मळलं होतं आणि त्याच्या ज्या चपात्या बनवून तयार केल्या ना, इतक्या सॉफ्ट मऊ लुसलुशीत चपात्या झालेल्या ना, अगदी संध्याकाळपर्यंत एकदम मऊ लुसलुशीत चपात्या झाल्या होत्या त्याच्या, तशाच राहिल्या होत्या. आता हे जो रुमाल आहे ना, तर हा व्यवस्थित मी बांधून घेते आणि त्यावरती ना जड वस्तू ठेवून देणार आहे. तर माझ्याकडे एक छोटासा खलबत्ता आहे, तर तो त्यावरती मी ठेवून देणार आहे. आणि रात्रभर जरी ठेवला तर मस्तपैकी सकाळी दाटसर असं पनीर घरच्या घरी आपण काढू शकतो. याची अशी गाठ बांधलेली आहे, चाळणीवर ठेवलेलं आहे आणि पाणी बघा भरपूर निघालेलं आहे. यावरती आता मी एक प्लेट ठेवणार आहे आणि या प्लेटवरती एक खलबत्ता ठेवणार आहे. म्हणजे सगळं पाणी या पनीरचं निघून जाईल आणि काहीच तासामध्ये हे पनीर बनून तयार होतं. जर तुम्ही सकाळी हे पनीर बनवलं ना, तर संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत हे मस्त दाटसर पनीर घरच्या घरी मऊ लुसलुशीत तयार होतं. आता इथे मी कुकर लावून घेतलेले वरण, भात आणि अळूवडी असं मी एकत्रच लावलं होतं आणि 3 शिट्यांमध्ये हे सगळं तयार झालेलं आहे. अळूवड्या देखील खूप छान शिजलेल्या आहेत. तर आता ह्याला मी काढून घेते. तर गरम-गरम ह्या अळूवड्या ज्या आहेत ना, तर त्या चिरायच्या नाहीत. त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग त्या छान असे त्याचे तुकडे करून घ्यायचे बारीक. तर बघितलं कुकरमध्ये 5 ते 6 मिनिटामध्ये वरण-भात देखील शिजला आणि अळूवड्या देखील तयार करून झाल्या. तर नवशिक्या ज्या वधू असतात ना, की ज्यांना अजिबातच स्वयंपाक येत नाही, तर त्यांनी अशा काही छोटे-छोटे टिप्स आणि ट्रिक्स जर वापरल्या ना, तर आपला स्वयंपाक अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये तयार होतो. जसं की कुकर आपल्या खूपच उपयोगी पडतो. जसं की एकाच वेळेला तुम्ही भात, वरण, त्यासोबतच अळूवडी झाली किंवा बटाटे उकडू शकता किंवा मग एखादी भाजीला फोडणी देऊन फोडणी देऊन त्यामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये भात लावून देखील करू शकता. तर इतक्या अळूवड्या मी आता चिरून ठेवलेल्या आहेत आणि इथे वरणला देखील मी फोडणी देऊन घेतली होती. तर मस्त असं डाळीचं वरण फोडणीचं तयार झालेलं आहे आणि आता गॅसवर मी दुसऱ्या बाजूला पॅन ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अळूवड्या शॅलो फ्राय करून घेते. तर इथे अळूवडी तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता किंवा फोडणीची अळूवडी देखील करू शकता. आता फोडणीची अळूवडी कशी करायची? थोडंसं चमच्याभर तेल घालायचं, त्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी आणि तीळ घालायचे
छान खमंग अशी फोडणी तडतडू द्यायची आणि मग यामध्ये या वड्या घालून घ्यायच्या. आता बरेच जण अळूचं जे आपण पीठ भिजवलं होतं ना, त्यामध्ये चिंच आणि थोडासा गुळाचा वापर देखील करतात. पण मी चिंच आणि गुळाचा वापर करत नाही, कारण की ती आंबट गोड ही अळूवडी शक्यतो घरामध्ये माझ्या कोणाला आवडत नाही. साधारणपणे तिखट असं ती अळूवडी छान वाटते खायला. तर त्यामुळे मी त्या काही 2 गोष्टी घातलेल्या नाहीयेत यामध्ये. आता शॅलो फ्राय करत असताना देखील अळूवडी आपल्याला दोन्ही बाजूने मंद आचेवरती छान अशी तळून घ्यायची. मस्त कुरकुरीत ही अळूवडी बनून तयार होते. कुठेही आपल्याला त्याला डीप फ्राय करायची गरज नाहीये. आता ह्या अळूवड्या होतायत, तोपर्यंत मी बाकीचं जे शिल्लक राहिलेलं माझं काम आहे ते करून घेणार आहे. अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये या सर्व अळूवड्या मी शॅलो फ्राय करून घेतल्या आणि याची चव जर म्हणाल ना, तर मस्त भन्नाट अशी ही चव बनून तयार झालेली आहे. सगळ्याच अळूवड्या मी काढून घेतेय आणि आता जेवणासाठी आता ताट तयार करून घ्यायचंय. पण थोडासा जो पसारा आहे तो सगळा मी आवरून घेणार आहे. तर माझ्या ज्या सासूबाई आहेत म्हणजे आमच्या आई, त्या देखील मला खूप मदत करतात माझ्या कामामध्ये. शक्यतो त्या गावीच असतात, पण कधी जर माझ्याकडे आल्या ना, तर त्या देखील मला खूप मदत करत असतात आणि खरं सांगते खूप खूप मला त्यांचा आधार असतो. तर आता ना स्वयंपाक करत असताना भरपूर असं भांड्यांचा पसारा पडला होता आणि तो किचनच्या सिंकमध्ये ठेवला होता. तर मी पसारा सगळा आवरला आणि आता इथे ना त्या काय करत आहेत, भांडी घासून घेत आहेत. तर त्यांना चहा प्यायला फार आवडतो. तर त्यांनी चहा केला होता आणि चहा पिऊन झाल्यानंतर हे सगळं भांड्याचा पसारा त्यांनी आवरलेला आहे आणि इथे आता आमचं जेवण तयार केलेलं आहे. आम्ही जेवून घेतलं दुपारचं आणि आम्ही जेवत असताना तोपर्यंत माझ्या मिस्टरने हेअर रेमेडी बनवली. याचा व्हिडिओ देखील आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बनवला होता, की हेअर रेमेडी कशी करायची. तर यामध्ये कोरफड आहे, कढीपत्ता आहे, त्यासोबतच भरपूर असे हर्ब्स आहेत. तर ही हेअर रेमेडी आहे आणि ही केसाला लावायची. तर हे जे लिक्विड आहे ना, त्या बॉटलमध्ये त्या भरत आहेत. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय.